गणेश जगताप, आपण पाहतात महासंघर्ष न्यूज, हक्कांसाठी निर्भीड लढा। महासंघर्ष न्यूजच्या विशेष कार्यक्रमात आज आपण पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये आहोत आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या संस्थेतून सेवापूर्ती करून हा जो गौरव समारंभ आयोजित केलेला आहे सिंध या शाळेत, वीर बाजी प्रभू यांच्या पावनभूमीतील ही शाळा। आणि अशा शाळेत ज्यावेळी एखाद्या शिक्षकांचा सेवापूर्ती कार्यक्रम होतो त्यावेळी त्या शिक्षकांसाठी देखील अभिमानाची गोष्ट असते। आज आपल्या सोबत पुणे जिल्हा शिक्षण मंडळातून सेवानिवृत्त झालेले शिक्षक आदरणीय गुरुवर्य श्री धनंजय फरांदे सर आहेत आणि फरांदे सरांना शुभेच्छा देण्यासाठी विविध वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। आपल्या सोबत आदरणीय पोपटराव भोसले साहेब आहेत। साहेब नमस्कार, काय सांगाल आजचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये काय असं विशेष आपल्याला वाटतं सरांबद्दल? निमंत्रणावरून आज या ठिकाणी उपस्थित राहिलो ते आमच्या गावचे भूषण आहेत आणि अतिशय कष्टाने ते या ठिकाणी आलेले आहेत, शिक्षण घेतलं आणि त्यांनी ती नोकरी मिळवली। आम्ही त्यांच्या सगळं गाव पाठीशी होतं। आम्ही वानेवाडी गावच्या सर्व लोकांनी त्यांना पाठिंबा दिला आणि अध्यक्षांना सांगितलं की यांची शिक्षक म्हणून नेमणूक करून घ्या। रामकृष्ण मोरे अध्यक्ष होते, त्यांनी आमचा सर्वांचा शब्द मानला आणि त्यांनी या ठिकाणी त्यांना नोकरी दिली आणि त्यांनी ती नोकरी सार्थ केली त्यांच्या कर्तृत्वाने। त्याबद्दल आम्ही त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद साहेब। निवृत्ती डेप्युटी इंजिनियर आहेत। काय नाव आपलं साहेब? सुरेश जगताप, वानेवाडी। आज फरांदे सरांचा एक निरोप समारंभ म्हणता येईल, काय सांगाल याच्याबद्दल? अत्यंत अभिमानाचा गौरवाचा हा दिवस आणि त्यांच्याबद्दल मला सदैव अभिमान गौरव राहत आलेला आहे। फरांदे सर हे मला जरी 4 वर्षांनी ज्युनियर असले तरी त्यांचे आमचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत। बालपणीचे ते माझे सवंगडी, आम्ही एकत्र खेळलो, एकत्र अभ्यास केला, एकत्र शिक्षण घेतलं। पुढं शालांत परीक्षेनंतर आमची क्षेत्र वेगळी झाली। मी इंजिनिअरिंगला गेलो, हे B.Ed होऊन अध्यापक झाले। मला त्यांच्या कार्याचा अत्यंत गौरवाने अभिमानाने सतत उल्लेख करीत असतो। त्यांनी फार आनंदाने 14 फेब्रुवारीला मला त्यांच्या शाळेत 10वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभासाठी सुद्धा सन्मानानं प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं होतं आणि मी त्यांचा उल्लेख सतत गौरवाने करतो। आज फार मला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो। अतिशय शून्य अशा परिस्थितीतून ते उभे राहिलेले आहेत आणि कर्तृत्व सिद्ध केलेले आहे त्यांनी। तुमच्या जीवनामध्ये सरांचा जो विशेष असा गुण तुम्हाला भावलेला असा कोणता, काय सांगाल? माणसं जोडणं, माणसातला माणूस धनंजय फरांदे। त्याचबरोबर मानकी गाव म्हणजेच सरांची पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची जी शाखा आहे न्यू इंग्लिश स्कूल मानकी, या ठिकाणी जवळपास 10 वर्ष सेवा झाली आणि मानकी गावातील माजी सोमेश्वर कारखान्याचे संचालक आहेत मानसिंग तात्या जगताप। तात्या, काय सांगाल जीवनातील सर्वात जास्त सेवा मानकी या गावामध्ये सरांनी दिली आणि सरांचे व्यक्तिमत्व कसं आपण पाहता? फरांदे सर एक हाडाचे शिक्षक आहेत आणि ते एक आदर्श शिक्षक असून एक त्यांचा स्पष्ट आणि खेळाच्या प्रावीण्यामध्ये त्यांचा एक आदर्श होता। PT टीचर असल्यामुळं मानकी गावामध्ये त्यांचं मला तर फार कौतुक करावं असं वाटतं। त्यांचा आवाज एकदम खडाजंगी आवाज असलेला हा एक हाडाचा शिक्षक होते आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी मानकीमध्ये 2 वेळा सेवा केली। पहिली 10 वर्ष केली, आत्ता 1 वर्ष केली आणि चांगल्या पद्धतीचं काम या फरांदे सरांचं शिक्षण क्षेत्रामध्ये आहे। त्याचबरोबर सिंध या शाळेतील म्हणजेच वीर बाजी प्रभू या विद्यालय असलेल्या गावातील सरपंच आहेत। साहेब नमस्कार, महासंघर्ष न्यूजमध्ये स्वागत आहे। काय सांगाल आज फरांदे सरांची सेवापूर्ती आहे, काय पाहता, कसं पाहता? फरांदे सरांनी या बाजीप्रभू देशपांडेंच्या जन्मभूमीमध्ये 1 वर्ष त्यांनी त्यांचा कार्यकाल शेवटचा संपादित केला। विद्यार्थीप्रिय असा एक शिक्षक म्हणून त्यांचं नावलौकिक आहे। प्रशासनामध्ये सरांची चांगली पकड होती। ग्रामस्थ, सरपंच, विद्यार्थी आणि पालक, संस्था
यामधला दुवा म्हणून सरांनी जे काम केलं ते खरं वाखाणण्यासारखं आहे. सरांनी जे काम केलेलं आहे ते कुटुंब प्रमुख म्हणून सुद्धा काम खूप छान केलेलं आहे. सरांची जी 1 वर्षाची सेवा आहे त्यांनी त्यांच्या प्रशासनामधली जी चुणूक आहे ती त्यांनी इथे दाखवलेली आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं. सर्व ग्रामस्थ असू द्या, शिक्षक असू द्या, विद्यार्थी असू द्या, सर्वांचं मत जाणून घेऊन शिक्षण क्षेत्रामध्ये नावलौकिक कसा निर्माण होईल अशा पद्धतीनं सरांची जी कामाची पद्धत होती ती खूप छान होती. सर्वांना बरोबर घेऊन जाऊन काम केले त्यांनी. आणि त्यांच्या शेवटच्या या पदार्पणामध्ये त्यांची पत्नी, त्यांचे कुटुंबीय या सर्वांना आमच्या पंचक्रोशीतील सर्व नागरिक बंधू भगिनींच्या वतीनं सरांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. आपल्यासोबत चव्हाण सर आहेत. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेमध्ये त्यांच्यासोबत सहकारी त्यांचे सेवा दिलेले चव्हाण सर, काय सांगाल? तुमचा जो विषय होता तोच फरांदे सरांचा विषय होता, म्हणजे पीटी शारीरिक शिक्षणाचा विषय होता, आणि आपण कशा पद्धतीने त्यांना आतापर्यंत पाहिलेलं आहे? अनुभव सांगा सरांचे. या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही खेळाडू म्हणून हायस्कूलमध्ये विद्यार्थी दशेमध्ये खेळ खेळत होतो तेव्हापासूनच एक आमचा मनोदय व्हायचा होता की आपण खेळाचे शिक्षक व्हायचं. आणि म्हणून आणि ते भाग्य आम्हा दोघांनाही लाभलं. आणि याच्या पाठीमागची आम्हाला जी प्रेरणा आहे ते आमचे जे कोण गुरु होते, माने सर असतील, शिराळ सर असतील, PM गायकवाड सर असतील, यांच्याकडून ते आम्हाला बाळकडून मिळालं. त्याचबरोबर आमचा हा एक उत्तम सहकारी या ठिकाणी सेवानिवृत्त झाला. चांगली कारकीर्द त्यांनी त्याच्या सेवेची पूर्ण केलेली. आम्हा सर्व मित्रांना त्याच्यामुळं अभिमान वाटावा असंच त्यांनी काम केलेलं आहे. सातारा या ठिकाणी क्रांतिस्मृती बीपेड कॉलेज जे आहे तिथं या ठिकाणी जे माझे सगळे आमच्या सगळ्यांचं शिक्षण सातारा या ठिकाणी जगदाळे नावाचे प्राचार्य होतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जेवढे लोक एक 4-2 महिन्याच्या फरकानं निवृत्त होतोय हे अनेक जण क्रीडा शिक्षक म्हणून त्यांनी वाखाणण्यासारखं काम केलेलं आहे. आणि ही गोष्ट आमच्या दृष्टीने खूप अभिमानाची आहे. आणखी काही सहकारी आहेत सरांचे. काय नाव सर? शिंदे सर, सोमेश. काय सांगाल सरांबद्दल? काय अनुभव आहेत आपले? फरांदे सर म्हणजे आमचे दोस्तीच्या दुनियेतला माणूस. 5वी पासून ते साधारण ग्रॅज्युएट होसपर्यंत आम्ही एका बेंचवर होतो. आणि मित्र असावा तर असा फरांदे सरासारखा असावा. आम्ही 1989ला ग्रॅज्युएट झाल्यानंतर 90ला आम्ही आपलं 86ला आम्ही ह्याला गेलतो, उमरग्याला गेलतो DEDसाठी. त्यांच्या बंधूंनी गाया विकल्या आणि त्या गायांचे पैसे घेऊन आम्ही DEDसाठी गेलो होतो. तिथं एका लॉजला राहिलो आम्ही. आम्हाला ॲडमिशन काय मिळालं नाही, ॲडमिशन फुल झालते. नंतर आम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला इकडे यायचा. आम्ही खरेदी विक्री संघात गेलो, पण मला राहावलं नाही. आम्ही सगळे खो खोचे खेळाडू. परत मी बीपेड केलं आणि परत या शिक्षण प्रवाहात मी आलो. ते आधीच माझ्याबरोबर होते. ते 1-2 वर्ष माझ्या सिनियर झाले. मला क्षेत्र बदलावं लागलं. पण विचार, एक सगळी संस्कृती, संस्कार, मित्र म्हणून बऱ्याच काळाची मैत्री जी आज जे सगळे स्टाफ आहे आमच्या साधारणपणे वाणीवडीतले किमान 100 बीपेड आहेत. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ असेल, सोमेश्वर विद्यालय असेल, इतर शाळा असतील, जनता शिक्षण संस्था, ते आमचं सगळं स्त्रीय. आमचे जुने गुरुवर्य मान्य सर शिराळ सर, PM गायकवाड सर आणि आमचे गुरु ज्यांच्यावर मी काम केलं VS गायकवाड सर यांना जातं. त्यामुळे त्या पंचक्रोशीमध्ये बहुतांश सगळे फिजिकल डायरेक्टर आहेत. आता जे माझ्या पुढे सगळे उभे आहेत ते सगळे फिजिकल डायरेक्टर आहेत. पाठीमागं हे होळकर सर आहेत, जाधव सर आहेत, शेंडकर सर आहेत, हे सगळे फिजिकल डायरेक्टर आहेत. त्याचबरोबर सरांचे सहकारी आहेत आपल्यासोबत. जाधव सर काय सांगाल? सरांच्या विषयीचे आपले अनुभव काय आहेत? मी जाधव सर, मुख्याध्यापक श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर. सरांचे माझा परिचय म्हणजे आम्ही एका गाववाले. तसं पाहिलं तर दोनू फरांदे, हा शब्द फार महत्त्वाचा वाटतो. तर दोनू फरांदे आणि संजय होळकर यांच्यामुळं मी बीपेडला गेलो आणि आमचे मार्गदर्शक रामभाऊ चव्हाण. परंतु एक वैशिष्ट्य असतं आजचं की आम्ही बारामती तालुक्यामधले 10 जण होतो बीपेडला, सातारला 10 PT टीचर आणि 10 जण मुख्याध्यापक सगळे झालेले आहेत. आणि आत्ता दोनू फरांदे आज रिटायर होतात, त्याच्याचबरोबर मी पण रिटायर आहे. म्हणजे एका वर्गामध्ये आम्ही शिकलो, एकाच वेळेला सर्व्हिसला लागलो आणि एकाच वेळेला सर्व मुख्याध्यापक झालो.
हे एक नाविन्याची गोष्ट आहे आणि सगळे 31/5लाच रिटायर होतात माझ्यासहित. संजय होळकर असतील, मधुकर शेणकर असतील, शिवरकर असतील. तुमच्या सर्व PT शिक्षकांकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की तुमची रिटायरमेंट असेल किंवा झाली असेल? कशामुळे, काय याचं वास्तविक पाहता बऱ्याच वेळेला व्याख्यानाच्या माध्यमातून लोक मला प्रश्न विचारतात, सर तुमच्या जीवनात शरीराचं रहस्य काय? तर मी नेहमी सांगत असतो, शरीराचं रहस्य 2 प्रकारे आहे. एक तर जेवढं खाता येतं तेवढं पचवायचं आणि दिवसा झोपायचं नाही. आणि कायमस्वरूपी आम्ही शाळेमध्ये स्टँडिंग म्हणजे ग्राउंडवरच आमचं माहेरघर आणि सासरघर, त्याच्यामुळं आमची सर्वांची तब्येत अशी राहिलेली आहे. आता सगळेजण 58 वर्षे पूर्ण होत आहे सर्वांना. हे सर्व श्रेय दोनू फरांदे, संजय होळकर यांना जाते, कारण यांच्यामुळं आज मी मुख्याध्यापक झालो, कुठलाही आजार नसताना, चष्मा नाही, काय नाही, रिटायर होतोय. हा, विदाउट टॅबलेट, अजिबात कुठल्या प्रकारची गोळी नाही. आपण जर पाहिलं तर शारीरिक शिक्षण हे देखील जीवनासाठी किती महत्त्वाचं असतं ते या शिक्षकांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून येतं आणि समजून येतं. म्हणजे विद्यार्थी फक्त शिक्षणाने घडत नसतो, तर तो आपल्या शरीराने देखील त्याची मानसिकताही दृढ व्हावी लागते. आपल्यासोबत सरांचे सौभाग्यवती आहेत. मॅडम, काय सांगाल? आज सरांचे रिटायरमेंट आहे, म्हणजे सेवापूर्ती हा समारंभ आहे आणि आज बराच वेळ आता सरांचा तुम्हाला भेटणार आहे, कारण आतापर्यंत ते शिक्षण क्षेत्रात त्यांचा वेळ देत होते, विद्यार्थ्यांना वेळ देत होते. काय सांगाल आता पुढचं जीवन आणि त्याच्या अगोदरचं जीवन कसं होतं? आत्तापर्यंत त्यांचे 32 वर्ष हा त्यांचा सेवेचा होता, त्यातील 30 वर्ष आमच्या सहजीवनाचा होता. या सहजीवनामध्ये त्यांनी नेहमीच बरोबरीनं म्हणजे त्यांनी मला मानलं आणि आमच्या दोघांचा सहप्रवास अत्यंत चांगला गेला. आणि इथून पुढचंही त्यांचं जरी सेवानिवृत्तीचं जीवन असलं तरी माझे अजून 5 वर्ष आहेत, त्यामुळे मला त्यांची उत्तम साथ मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. आत्तापर्यंतही त्यांनी मला खूप साथ दिली. त्यांचं इथून पुढचं आयुष्य खूप सुखासमाधानाचं जाईल आणि त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजेच सरांच्या सौभाग्यवती मॅडम या देखील शिक्षण क्षेत्रातच काम करत आहेत. नंतर आपल्यासोबत सरांचे पुतणे आहेत. काय सांगाल आतापर्यंत आपल्याला सरांच्या जीवनात आलेला अनुभव? तुमच्या जीवनात काय सरांबद्दल? मी सौशवते योगिनी रमेश, सध्या रयत शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहे. मोरगाव या ठिकाणी नुकतीच माझी बदली झालेली आहे. माझे चुलते 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर रिटायर होत आहेत. हे माझे चुलते नसून माझे पिताच आहेत असं मी मानेन, कारण वाचनाची आवड निर्माण करणे, शिक्षणाची आवड निर्माण करणे, प्रत्येक बाबतीत निर्णय कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करणे, या सगळ्या बाबीत त्यांनी मला कायम मार्गदर्शन केलेलं आहे. सदैव मार्गदर्शक म्हणून ते आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत खंबीरपणे. त्यांच्याविषयी बोलणं जितकं बोलावं तितकं कमीच आहे असं मी म्हणेन, की त्यांच्या कुटुंबियांसाठी किंवा आमच्या कुटुंबियांसाठी ते पार्ट टाईम होते आणि आत्ता ते फुल टाईम असणार आहेत, हे याचं मला सार्थ अभिमान वाटतोय. सेवेतच फक्त कुठेतरी सेवेतल्या लोकांना, विद्यार्थ्यांना जोडून, पालकांना जोडून ठेवणारं आणि त्यांना जिंकणारं हे व्यक्तिमत्व नसून एक कौटुंबिक आणि इतर वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांनाही एकत्रित बांधून आणि त्यांच्याशी जिव्हाळ्याने वागण्याचं हे सरांचं जे रहस्य आहे. काय सांगाल? आपण सरांच्या कुटुंबातील एक व्यक्ती आहात, आपलं नाव काय? मी ज्योती शिंदे, सरांची पुतणी आहे. कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून मी असं सांगू शकते की ज्या पद्धतीनं त्यांनी ही सेवा 32 वर्ष केली, त्याच पद्धतीने त्यांनी कुटुंबामध्ये सुद्धा तेवढंच मार्गदर्शन केलेलं आहे. आपला मोठा भाऊ ज्यानं त्यांचं शिक्षण पूर्ण केलं, त्या भावाला त्यांनी साथ दिली. 2 दुकानं त्यांनी टाकून दिली, योग्य मार्गदर्शन केलं. आम्हा सर्व भावंडांना योग्य मार्गदर्शन करून आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आहोत. कोणी फिल्ममध्ये आहे, तर कोणी मी शिक्षिका आहे, कोणी इंजिनियर आहे, तर कोणी मेडिकलमध्ये आहे. तर प्रत्येक मुलगा आपल्या कुटुंबातला शिकला पाहिजे असं त्यांना खूप मनापासून वाटायचं. आणि ज्या पद्धतीने ते PE टीचर आहेत, त्यांची शिस्त जशी शाळेमध्ये असते तशीच त्यांनी आमच्या या कुटुंबामध्ये दाखवली आणि म्हणूनच आमचं कुटुंब आज उत्तम प्रगती करत आहे. धन्यवाद.
सरांना निरोप समारंभ किंवा सेवापूर्ती सोहळ्यात शुभेच्छा देण्यासाठी सरांचेच गुरुवर्य शिक्षक काळे सर आहेत. सर, काय सांगाल? तुमच्याच विद्यार्थी सेवेतून निवृत्ती होत आहेत, काय सांगाल? फरांदे सर हे माझे विद्यार्थी आणि अशा आदर्श विद्यार्थ्याला गुरुजनांकडून एक शुभेच्छा देण्यासाठी मला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं. एक अतिशय शिस्तप्रिय संयमी विद्यार्थी, वर्गात तर अभ्यास विशेषतः खेळात त्याची चांगली प्रगती होती आणि त्यामुळेच कदाचित तो BPEd शिक्षक झाला असावा. आणि सेवेच्या काळात त्याच्या सर्व प्रवासाचा मी साक्षीदार आहे. अनेक माणसं, शिक्षक असो, विद्यार्थी असो, सहकारी, अतिशय चांगल्या पद्धतीने आणि सहकार्याच्या भावनेने अशी अनेक माणसं जोडली, म्हणूनच आज कार्यक्रमाला एवढी प्रचंड उपस्थिती झाली. धन्यवाद सर. एकच वाक्य सर, थांबा तुमच्यासोबत. म्हणजे एका शिक्षकाच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम, त्या शिक्षकाचे गुरुवर्य उपस्थित, हा एक फार मोठा योगायोग आहे. म्हणजे कुठेतरी दुग्ध शर्करा योग म्हणायचं. धन्यवाद सर, धन्यवाद. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या ठिकाणी आपली 32 वर्ष सेवा देऊन वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या जन्मस्थानी म्हणजे सिंध या गावातील शाळेमध्ये सेवापूर्ती करताना आपल्यासोबत आहेत आदरणीय गुरुवर्य श्री धनंजय फरांदे सर. सर, काय सांगाल? आजचा आपला हा जो सेवापूर्ती समारोह आहे हा कसा वाटतो आपणाला? काय सांगाल आतापर्यंतच्या आपल्या सेवेतील अनुभव? माझी सेवा 32 वर्ष माननीय घोलप साहेब यांनी स्थापन केलेल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये झाली. सुरुवातीची शाखा म्हणजे मावडी सुपा या ठिकाणी मी वॅकन्सी म्हणून काम केलं आणि त्यानंतर रिक्त जागी मला संविधाने तालुका शिरूर या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. त्यानंतर पडवी तालुका दौंड या ठिकाणी मी 3 वर्ष सेवा केली आणि त्यानंतरचा सर्वात जास्त माझा कालावधी म्हणजे मांडकी या ठिकाणी मला अगोदर 8 वर्ष आणि नंतर आत्ताच 2 वर्ष अशी एकूण 10 वर्ष मला त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. मांडकी या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी प्रामुख्यानं अत्यंत कार्यक्षम अशा प्रकारचे विद्यार्थी आहेत असंही मला त्या ठिकाणी जाणवलं. विविध क्रीडा स्पर्धामध्ये त्यांनी नैपुण्य प्राप्त केलेलं आहे. आत्ता तुम्ही बघितलं, तुमचेच बंधू जे आहेत राहुल जगताप हे वकील म्हणून काम करतात. सोनम ज्ञानेश्वर जगताप ही पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा करते. आपला गणेश साळुंके हा सुद्धा पोलीस म्हणून उत्कृष्ट अशा प्रकारची सेवा देतो आहे. मावडी या ठिकाणी सुद्धा मी 11 वर्षे सेवा केली. त्या ठिकाणचे सुद्धा विद्यार्थी खूप छान घडले. त्या ठिकाणी मला गरीब विद्यार्थ्यांसाठी यशवंत हेल्प फाउंडेशनची मी स्थापना केली आणि सुमारे 11 वर्ष त्या ठिकाणी 30, 40, 50 हजारापर्यंत मी रक्कम जमा करून गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शैक्षणिक साहित्य कसं देता येईल याचा मी प्रयत्न करत असायचो. आणि त्याच्यातूनच या ठिकाणी आत्ता बाईट दिलेला जो अक्षय चाचर जो आहे, जो शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर उत्कृष्ट अशा प्रकारचं पुणे जिल्ह्यामध्ये व्याख्यान देतो, तो माझाच विद्यार्थी आहे. गणेश जगताप, तुम्ही जे माझी बाईट घेत आहात तुम्हीसुद्धा माझेच विद्यार्थी आहेत. अशा प्रकारे शाळेमध्ये मी खूप वेळ दिला आणि मला चांगले विद्यार्थी त्या ठिकाणी घडवता आले. याचं अजून एक कारण सांगायचं म्हणजे मला माझे असणारे मार्गदर्शक शिक्षक श्रीयुत काळे सर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबरसुद्धा मला 2 वेळा मावडी तालुका पुरंदर आणि पडवी तालुका दौंड या ठिकाणी 2 वेळा मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अजूनसुद्धा मला कुठलेही कार्यक्रम असले की मला त्यांचा सहवास लाभतो आणि गुरुवर्यांचा सहवास हा मला अगदी हवाहवासा वाटतो. खरोखर या ठिकाणी मी 1 वर्ष श्री वीर बाजीप्रभू देशपांडे या विद्यालयामध्ये 1 वर्ष मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी काम केलं. जेवढं मला काम करता येईल, जेवढा वेळ देता येईल तो तेवढा वेळ मी या ठिकाणी दिला. सुरुवातीच्या काळामध्ये मी या ठिकाणी आल्यानंतर 3 अध्यापक या ठिकाणी कमी होते. ताबडतोब निर्णय घेऊन परिसरामध्ये मी तशा प्रकारची जाहिरात सोडली आणि ताबडतोब 3 लेडीज अध्यापिका या ठिकाणी संस्थेची परवानगी घेऊन ताबडतोब या ठिकाणी त्यांना हजर होण्यास सांगितलं आणि शाळेची असणारी जी विस्कटलेली घडी आहे ती ताबडतोब बसवली. गेल्या 4 वर्ष या विद्यालयाचा 100% निकाल लागत आहे. आम्ही याही वर्षी 100% निकाल कसा लागेल याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे
गावातील असणारे शंकर माने असतील, सरपंच अमरदादा शेडगे असतील, त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमचे पांडुरंगजी वालगरे असतील, त्याचप्रमाणे गुरुकुल संस्थांचे अध्यक्ष उमेश महाराज शिंदे असतील, या सर्व ग्रामस्थांनी मला 1 वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि माझा जो स्टाफ आहे त्यांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिलेली आहे. उदाहरणार्थ आमचे असणारे शिक्षक खुटवड सर असतील, नेवरे मॅडम, जाधव मॅडम आणि ज्या नवीन भरलेल्या 3 अध्यापिका आहेत त्या अध्यापिका, त्यांनी खूप या ठिकाणी मला सहकार्य केलं आणि त्यामुळे संपूर्ण 1 वर्षाचा जो कालावधी जो आहे तो कालावधी मला आल्हाददायक वाटला आणि काम करण्याची एक नवीन मजा या ठिकाणी मला मुख्याध्यापक म्हणून प्राप्त झाली आणि मी ती आनंदाने स्वीकारली. मातीचा गोळा असतो त्याला घडवणारा कलावंत हा उत्कृष्ट असा लागतो. तसंच विद्यार्थी घडवताना त्या विद्यार्थ्याला शिक्षकही तसाच असा निपुण लागतो. असं हे व्यक्तिमत्व असलेले सर्व गुण संपन्न आणि अष्टपैलू असं सरांचं हे व्यक्तिमत्व होतं. सरांनी आपल्या मुलांनाही उच्च असं शिक्षण दिलेलं आहे. काय सांगाल सर, आपल्या कुटुंबाबद्दल काय सांगाल? माझी पत्नीसुद्धा जिल्हा परिषदेमध्ये मुख्याध्यापिका म्हणूनच काम करत आहे. ती प्रामुख्याने दौंडस तालुका पुरंदर या ठिकाणी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तिचीही सेवा माझ्यापेक्षा 1 वर्ष जास्त म्हणजे 33 वर्षे तिचीही सेवा झालेली आहे. तशी माझी टोटल सेवा 33.5 वर्ष झालेली आहे. परंतु रिक्तपदी जर धरलं तर 32 वर्ष सेवा होत आहे. असो तिचीही मला खूप ही सेवा करत असताना साथ मिळालेली आहे. मुलगा आर्किटेक्चर झालेला आहे, तो सुद्धा गुणवान असा प्रकारचा आहे आणि मुलगी ही सुद्धा गुणवान आहे, खूप हुशार आहे. ती रशिया या ठिकाणी MBBS करत आहे. त्याचं 2nd इयर आता जूनमध्ये पूर्ण होऊन ती जून एंडला किंवा 15 ते 20 जूनच्या दरम्यान ती आपल्या मायदेशी परतणार आहे. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त सेवा ही मानकीमध्ये झाली आपली. मानकी या शाळेबद्दल आणि तिथल्या वातावरणाबद्दल आपला काय अनुभव सांगाल सर? मांडकी या ठिकाणचे विद्यार्थीच आवडते होते, प्रिय होते असे नाही, तर विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांचे असणारे पालक, त्याचप्रमाणे त्या गावातील असणारे जे प्रामुख्याने असणारे जो पुढारी वर्ग जो आहे त्याच्यामध्ये मानसिंगतात्या जगताप असतील, विश्वासाबा जगताप असतील, मोहनदात्या जगताप, सतीश नाना जगताप, हे जे पुढारी वर्ग जो आहे हा मानसिकतात्या मला खूप सिनियर आहेत, पण विश्वासाबाही सिनियर आहेत, परंतु त्यांची आणि माझीसुद्धा खूप मैत्री झालेली होती. आणि सतीश नाना आणि मोहनतात्या तर खरोखर आम्ही जवळपास समान वयाचे असल्यामुळं अगदी त्यांचाही खूप मला मांडकीमध्ये सहकार्य लाभलेलं होतं आणि त्यामुळं ग्रामस्थांचं सहकार्य, पालकांचं सहकार्य, त्यामुळं शालेय शिस्तीबाबत तिथं मला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही आणि खेळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मुलं मला घडवण्यात चांगल्या प्रकारची मदत झाली. मानकीला आपल्यासारखा शिक्षक लाभल्यामुळे मानकीचं कबड्डी आणि खो खोमध्ये तालुका पातळी असेल, जिल्हा पातळी असेल, तसेच राज्य पातळीपर्यंत आपण नावलौकिक केलेला होता. काय सांगाल, कशा पद्धतीने विद्यार्थी आपल्याला लाभले आणि त्यांचा रिस्पॉन्स कसा असायचा? प्रामुख्यानं मी मांडकीमध्ये 1998 ते 2006 असा 8 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी होता आणि त्यावेळेस मी राहिला वाल्ह्यामध्ये असल्यामुळं फक्त वाल्हा ते मांडकी हे 6 किलोमीटरचं अंतर होतं आणि त्यामुळं मग मांडकीमध्ये 5 वाजता शाळा सुटल्यानंतर अगदी रात्र होईपर्यंत त्या ठिकाणी मी विद्यार्थ्यांचा सराव घेत राहत असायचो आणि त्याचप्रमाणे त्यावेळेस दुर्गे सर, अशोक भोसले हे मला सहकारी होते, त्यांचंही मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला सहकार्य लाभलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे खेळामध्ये विद्यार्थी घडवता आले, त्यांचा चांगल्या प्रकारचा मला सराव करून घेता आला आणि त्यामुळंच आमचं त्या ठिकाणी असं व्हायचं की 14 वर्ष मुलं मुली, 16 वर्ष मुलं मुली असे 4च्या 4 संघ तालुक्यातून सलग 8 वर्ष प्रथम क्रमांकाने त्या ठिकाणी त्यांनी नंबर पटकावलेले आहेत आणि संपूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये मांडकी शाखेचा त्यावेळेस नावलौकिक झालेला होता. आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी करून आपण सेवापूर्ती करत आहात. आता इथून पुढे आपला कार्यक्रम कसा असेल? सोशलमध्ये देखील आपण म्हणजे समाज कार्यात देखील आपण कार्य करत आहात, आवड आहे, काय कसं असेल आपलं पुढचं जीवन? सेवानिवृत्तीनंतर सुद्धा आता या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना सुद्धा समाजसेवा करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. सेवानिवृत्तीनंतर सुद्धा ज्या काही पुण्यातून असणाऱ्या ज्या मोठमोठ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेचा मी सदस्य होण्याचा माझा मानस आहे आणि त्या संस्थेच्या सदस्य होऊन त्यांच्या माध्यमातून जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत शैक्षणिक साहित्य कसं पुरवता येईल किंवा ज्या काही प्राथमिक शाळा आहेत, माध्यमिक विद्यालय आहेत, त्यांना शैक्षणिक साहित्य कशा पद्धतीनं देता येईल असा माझा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे आणि त्याचबरोबर माझासुद्धा त्या संस्थेला ज्या ठिकाणी मी काम करत आहे त्या ठिकाणी माझासुद्धा खारीचा वाटा त्या ठिकाणी राहील. हे होते आपल्यासोबत आदरणीय गुरुवर्य श्री धनंजय
फरांदे सर आणि सरांना महासंघर्ष न्यूजकडून तसेच सर्व माजी विद्यार्थी तसेच न्यू इंग्लिश स्कूल मानकीचे माजी विद्यार्थी यांच्याकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. नमस्ते, नाव काय आपलं, काय सांगाल सरांबद्दल आज? नमस्ते, मी माधवी खुशाल मेहत्रे. ते माझे नंदावे आहेत आणि आज त्यांच्या सेवापूर्ती समारंभासाठी इथे आलेलो आहे. 32 वर्षाची अविरतपणे सेवा केली. हा आमच्यासाठी खरंच सन्मानाचा सोहळा आहे, कौतुकाचा सोहळा आहे, आमच्या कुटुंबासाठी अभिमानाचा सोहळा आहे. आणि का सेवापूर्ती समारंभ आणि एक शिक्षक सेवानिवृत्त होताना, शिक्षण खात्यातून मुख्याध्यापक पदावरून हे सेवानिवृत्त होताना, म्हणजे मला ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की शिक्षण खात्यातून आज आपण सर्व्हिस करून इतके वर्ष छानपणे त्यांनी विद्यार्थी घडवले. म्हणजे वेगवेगळे, आपण ठीक आहे म्हणतो डॉक्टर, इंजिनियर, वकील, पण त्यांनी अनेक खेळाडू घडवले. आज असं म्हणतो की यकृत ठीक तर प्रकृत नीट. आज आपली आरोग्य हीच खरी तर संपदा आहे, हे त्यांच्याकडून विद्यार्थ्यांनी शिकलं. आणि हीच मला वाटतं की आजच्या काळाची गरज आहे. आणि शिक्षकांच्या ह्याच्यामध्ये आज आपण असं म्हणतो अरे तलवार खूप श्रेष्ठ असते, पण मला असं वाटतं की तलवारीपेक्षा पेन जास्त म्हणजे याचं काम करतो, त्याच्यापेक्षा पण टोकदार असतो, धारदार. कारण तो अनेक पिढ्या घडवत असतो, खेळाडू घडवतो, डॉक्टर, वकील, इंजिनियर. कारण शिक्षक जेव्हा एक ज्ञानदानाचं काम करत असतो त्यावेळेस तो ज्ञान घेतो, त्यावेळेस फक्त तो एकटा विद्यार्थी म्हणून ज्ञान घेत नसतो, तर तो कुटुंब घडवत असतो आपलं परत. त्यामुळे शिक्षक हा माझ्या दृष्टीनेच महत्त्वाचा मेन पाया आहे, मेन घटक आहे असं वाटतं. सरांचे पाहुणे आहेत जे छत्रपती शासन या चित्रपटाचे निर्माते आहेत. साहेब, काय सांगाल, आज सरांचे पाहुणे म्हणून आपण सेवापूर्ती या समारंभात उपस्थित आहात, काय सांगाल सरांबद्दल? सरांबद्दल सगळ्यात महत्त्वाचं सांगण्यासारखं की ते शिक्षक म्हणून उत्कृष्ट होतेच, परंतु त्यांच्या वडिलांचं छत्र लहानपणी हरवल्यानंतर त्यांनी जो संघर्ष करून शिक्षण मिळवलं किंवा खेळाची आवड असताना त्या खेळालाच करिअरमध्ये कन्वर्ट करून एक शिक्षक म्हणून किंवा त्यानंतर आत्ता मुख्याध्यापक म्हणून जो प्रवास आहे त्या संघर्षाचं एक यशामध्ये छान रूपांतर केलेलं आहे, हे जास्त प्रेरणादायी आहे. धन्यवाद सर. त्याचबरोबर सरांच्याबद्दल आणखी बोलण्यासाठी आहेत. मॅडम, काय सांगाल, आपणही सरांसोबत सेवा केलेली आहे, काय आपला अनुभव सरांबद्दल? नमस्ते, मी कावेरी भोसले. मी यशवंत विद्यालय मावडी या ठिकाणी सर आणि मी आम्ही 11 वर्ष एकत्र होतो. अतिशय सुंदर असं त्यावेळेस शाळेचं वातावरण होतं. अतिशय म्हणजे सर इतके ॲक्टिव्ह होते की बऱ्याच गोष्टी त्यांनी शाळेमध्ये घडून आणल्या. खास करून गरीब विद्यार्थ्यांसाठी यशवंत हेल्प फाउंडेशन नावाची एक संस्था त्यांनी काढली होती आणि त्या संस्थेमार्फत दरवर्षी जवळजवळ 35,000 ते 40,000 रुपयांची आर्थिक मदत विद्यार्थ्यांना होत होती. आणि हे फार कौतुकास्पद होतं, कारण एकदम ड्राय भागामध्ये असताना विद्यार्थ्यांना ज्या गोष्टीची गरज होती ती गोष्ट सरांच्या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांना मिळत होती. आणि यापुढच्या काळातही सरांकडून असंच समाजकार्य, शैक्षणिक कार्य घडावं आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी अशा मी त्यांना शुभेच्छा देते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची मानकी ही जी शाळा आहे, या मानकी शाळेतील गणित विषयाचे विद्यार्थ्यांचे ताळीत असलेल्या मॅडम भागवत मॅडम, काय सांगाल, बराच काळ सरांसोबत आपली सेवा केली, काय? हॅलो, हां, मी भागवत मानकी शाळेत मी आणि सर बरेच वर्ष एकत्र काम केलो. बाकीचे शिक्षक म्हणायचे तुमच्या जावायला सारखं सांभाळत जा बरं का हो, नाही तर काय असं एकदम असं चेष्टा मस्करी, सगळ्यांचे एकत्रित वागणं, मिळून मिसळून असं विनोद असे. त्या सरांना भावी आयुष्य सुख आणि समृद्धीचे जावो हीच विनंती. धन्यवाद मॅडम. आदर्श शिक्षक आपण गमावत आहोत आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने. आज जर पाहिलं आपण तर पीटी शिक्षक इतर विषयाचं आदर्श शिक्षक होत असेल तर ती मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि तसंच सरांबद्दल जर सांगायचं झालं तर खूप काय आहे, परंतु वेळेच्या अभावी मी इथे थांबतो आणि पुन्हा मी पुढील वाटचालीसाठी सरांना खूप शुभेच्छा देतो.